नमस्कार. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबद्दल आपण नेहमीच खूप विचार करतो. प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. स्पेईंग. ही फक्त एक शस्त्रक्रिया नाहीये, तर आपल्या मादी कुत्रा किंवा मांजरीला एक लांब आणि निरोगी आयुष्य देण्यासाठी उचललेलं एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं पाऊल आहे. कधी विचार केलाय की असा कोणता एक निर्णय आहे जो आपल्या पाळीव मित्राचं आयुष्य केवळ वाढवू शकत नाही, तर अनेक जीवघेण्या आजारांपासून त्यांचं संरक्षणही करू शकतो? याचं उत्तर आहे योग्य वेळी केलेलं स्पेईंग. चला तर मग हे नक्की कसं घडतं तेच आज आपण सविस्तर समजून घेऊया. आणि ही सगळी माहिती थेट तज्ज्ञांकडून आलेली आहे. पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉक्टर शरद यांच्या सल्ल्यानुसार आपण स्पेईंग म्हणजे काय, त्याचे ठोस वैज्ञानिक फायदे काय आहेत, त्यात काही धोके आहेत का आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी कशी घ्यावी, हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया अगदी मूलभूत प्रश्नापासून. स्पेईंग म्हणजे नेमकं काय? अनेकांच्या मनात या प्रक्रियेबद्दल थोडा संभ्रम असतो, तोच आधी दूर करूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्पेईंग ही एक शस्त्रक्रिया आहे. यामध्ये मादी प्राण्याच्या शरीरातील प्रजनन संस्थेचे महत्त्वाचे अवयव काढून टाकले जातात. असं केल्याने भविष्यात गर्भधारणा तर टळतेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याच्याशी संबंधित अनेक गंभीर आरोग्य समस्या टाळता येतात. स्पेईंगचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. पहिला आणि जो जगभरात सर्वाधिक वापरला जातो तो म्हणजे ओव्हॅरियोहिस्टेरेक्टॉमी. यात अंडाशय आणि गर्भाशय दोन्ही काढून टाकलं जातं. दुसरा प्रकार आहे ओव्हॅरिएक्टमी, ज्यामध्ये फक्त अंडाशय काढले जातात, पण जास्त करून पहिली पद्धतच वापरली जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली जाते. प्राण्याला जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे पूर्ण भूल दिली जाते, त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान त्याला काहीही त्रास होत नाही. ही शस्त्रक्रिया एका निर्जंतुक ऑपरेशन थिएटरमध्ये होते आणि साधारणपणे 30 ते 60 मिनिटात पूर्ण होते. पण ही शस्त्रक्रिया करायचीच का? फक्त नको असलेली पिल्लं टाळण्यासाठी? तर नाही. यामागे काही अत्यंत गंभीर वैद्यकीय कारणं आहेत जी आपल्या पाळीव प्राण्यांचा जीव वाचवू शकतात. इथे पहा, ही यादी किती गंभीर आहे. पायोमेट्रा म्हणजे गर्भाशयात पू होण्याचा आजार हा अत्यंत जीवघेणा ठरू शकतो. स्पेईंगमुळे हा धोका 100% टळतो. इतकंच नाही तर गर्भाशय आणि अंडाशयाचा कॅन्सर, जुनाट इन्फेक्शन्स आणि काही त्रासदायक त्वचा समस्यांपासून आपल्या प्राण्याचा कायमचा बचाव होतो. आता वळूया फायद्यांकडे. आणि हे केवळ IQ फायदे नाहीत. यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे आणि आकडेवारी आहे, जे सिद्ध करतात की हे फायदे खरंच आयुष्य बदलणारे आहेत. सगळ्यात मोठा आणि थेट फायदा म्हणजे पायोमेट्रापासून 100% संरक्षण. हा असा आजार आहे ज्यावर वेळीच उपचार नाही झाले तर तो घातक ठरू शकतो. स्पेईंग हा धोका मुळापासूनच समूळ नष्ट करतो. आणि दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी होणं. हो, प्राण्यांमध्येही ब्रेस्ट कॅन्सर होतो आणि तो तितकाच गंभीर असतो, पण स्पेईंगमुळे हा धोका आश्चर्यकारकपणे कमी करता येतो. आणि ही आकडेवारी पहा, हे किती प्रभावीपणे स्पष्ट करते. जर पाळीव प्राण्याचं स्पेईंग पहिल्यांदा हिटवर येण्याआधी केलं तर कॅन्सरचा धोका असतो फक्त 0.5%. पण पहिल्या हिटनंतर तोच धोका 8% होतो आणि दुसऱ्या हिटनंतर थेट 25% पोहोचतो. म्हणजे विचार करा, शस्त्रक्रियेची योग्य वेळ साधणं किती महत्वाचं आहे. याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. अंडाशय आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कायमचा संपतो. प्राण्याचं एकूण आयुर्मान वाढतं. हीट सायकलमुळे होणारं रक्तस्राव आणि अस्वस्थता थांबते. इतकंच नाही तर प्राण्यांमधील भटकण्याची वृत्ती कमी होते आणि घरात स्वच्छता राखायलाही मोठी मदत होते. अर्थात कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं की काही धोके हे जोडलेले असतातच. त्यामुळे मनात थोडी भीती असणं स्वाभाविक आहे. पण आधुनिक पशुवैद्यकीय शास्त्राने हे धोके किती कमी केले आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. शस्त्रक्रियेशी संबंधित धोके जसे की ॲनेस्थेशियामधील गुंतागुंत किंवा इन्फेक्शन आता अत्यंत दुर्मिळ झाले आहेत. याचं कारण आहे प्रगत मॉनिटरिंग तंत्रज्ञान, प्रभावी अँटीबायोटिक्स आणि निर्जंतुक शस्त्रक्रिया पद्धती. त्यामुळे शस्त्रक्रिया आज खूपच सुरक्षित झाली आहे, हे नक्की. काही दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात, जसं की वजन वाढणं, जे योग्य आहार आणि व्यायामाने सहज नियंत्रणात ठेवता येतं. काही कुत्र्यांमध्ये क्वचित लघवीवर नियंत्रण नसण्याची समस्या दिसू शकते आणि मोठ्या जातींच्या कुत्र्यांमध्ये खूप लवकर स्पेईंग केल्यास हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पशुवैद्यकांचा सल्ला घेऊनच शस्त्रक्रियेची योग्य वेळ ठरवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
चला आता काही सामान्य गैरसमज दूर करूया. स्पीइंगबद्दल अनेक चुकीच्या कल्पना पसरलेल्या आहेत, ज्यांना वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे खोडून काढणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठा गैरसमज, एकदा पिल्ले झाली की मादी प्राणी जास्त निरोगी राहते. हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. उलट प्रत्येक गर्भधारणेमुळे प्राण्यांच्या शरीरावर एक प्रकारचा ताणच येतो. दुसरा एक भावनिक गैरसमज म्हणजे स्पेईंग करणं हे क्रूर आहे. पण खरं पाहिलं तर आपल्या पाळीव प्राण्याला पायोमेट्रा आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवणं हीच खरी काळजी आहे, क्रूरता नाही. यामुळे ते जास्त निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतात. चला आता आपण या प्रक्रियेतील सर्वात व्यावहारिक भागाकडे वळूया. शस्त्रक्रियेसाठी योग्य वेळ कोणती आणि त्यानंतर आपल्या मित्राची काळजी नेमकी कशी घ्यायची? तर मग योग्य वेळ कोणती? साधारणपणे लहान आणि मध्यम आकाराच्या कुत्र्यांसाठी 6 ते 9 महिने, तर मोठ्या जातींच्या कुत्र्यांसाठी कधीकधी पहिल्या हीटनंतर म्हणजे 12 ते 18 महिन्यांनी स्पेईंग करण्याचा सल्ला दिला जातो. मांजरींसाठी हे वय 4 ते 6 महिने असतं. पण लक्षात ठेवा, अंतिम निर्णय नेहमी तुमच्या पशुवैद्यशाशी चर्चा करूनच घ्यायचा आहे. शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेणं खूप सोपं आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 7 ते 10 दिवस पूर्ण विश्रांती द्यायची. टाके चाटू नयेत म्हणून ई-कॉलर वापरायचा. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर द्यायची आणि जखमेची रोज तपासणी करायची. या सोप्या उपायांनी रिकव्हरी खूप जलद आणि त्रासमुक्त होते. शेवटी डॉक्टर शरद यांचं हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. स्पेईंग हे केवळ भटक्या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नाही, तर ही एक वैद्यकीय गरज आहे. एक जीव वाचवणारी आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे, जी तुमच्या पाळीव प्राण्याला एक सुरक्षित आयुष्य देते. तर आता विचार करा, आपल्या लाडक्या मित्राच्या निरोगी आणि आनंदी भविष्यासमोर हा एक लहानसा वैद्यकीय निर्णय किती मौल्यवान ठरू शकतो. योग्य माहितीच्या आधारे घेतलेला एक निर्णय त्यांच्या आयुष्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल